नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक रक्कम शासनाने 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. तर ही रक्कम 3,000 रुपये आहे. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये हे महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. रक्कम जमा करण्याची तारीख 17 ऑगस्ट अशी देण्यात आली होती, परंतु सरकारने 14 ऑगस्टपासूनच पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे. ही रक्कम त्याच महिलांच्या खात्यावर आलेली आहे ज्या महिलांचे बँक खाते हे आधारशी लिंक केलेले आहे, म्हणजे बँक आधार सीडिंग केलेले आहे. अशाच महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झालेली आहे. एकूण अप्रूव्ड झालेल्या फॉर्म पैकी जवळजवळ 28 लाख महिलांचे बँक खाते हे आधारशी लिंक नाहीये, त्यामुळे त्या महिलांच्या खात्यावरती अद्यापही पैसे जमा झालेले नाहीये. मग आता तुमचे खाते आधारशी लिंक आहे की नाही, बँक सीडिंग केलेलं आहे की नाही, हे कसं चेक करायचं त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, यासाठी तुम्हाला UIDAI या वेबसाईटवरती जाणं गरजेचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही गुगलवरती UIDAI सर्च करू शकता आणि जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा. इथे तुम्ही तुमची लँग्वेज निवडू शकता, इंग्लिश, हिंदी, मराठी जी काय तुम्हाला निवडायची असेल ती. यानंतर इथे माय आधार दिलेला आहे. माय आधार वरती आधार सर्व्हिसेस वरती जायचं आहे आणि तिथे बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी परत एकदा सांगते, या पेजवर आल्यानंतर माय आधार वरती जायचंय, त्यानंतर मग आधार सर्व्हिसेस मध्ये बँक सीडिंग स्टेटस वरती क्लिक करायचंय. यानंतर तुमच्या समोर असं पेज येईल. इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन विथ आधार अँड OTP. इथे लॉग इन करताना तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि मग त्यानंतर तुमचा आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP, तो OTP तिथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर इथे लॉग इन वरती क्लिक करायचंय. यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येईल. इथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस वरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की तुमचं कुठलं खातं जे आहे ते आधारशी लिंक आहे आणि त्याच खात्यावरती तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो लाभ मिळणार आहे तो या खात्यावरती लाभ मिळणार आहे. आता इथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह दिसेल. जर इनॅक्टिव्ह दिसत असेल तर त्या संलग्न बँकेमध्ये जाऊन तुमचं जे बँक सीडिंग स्टेटस आहे ते ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला आधार नंबर दिसेल, बँकेचे नाव दिसेल आणि तुमचं जे काय बँक सीडिंग स्टेटस आहे ते इथे दिसेल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचे कुठले बँक हे ऍक्टिव्ह आहे, आधारशी लिंक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक केलेले आहे की नाही किंवा कुठले खाते आधारशी लिंक आहे हे तुम्ही चेक करू शकता. ज्या महिलांचे खाते अद्यापही आधारशी लिंक नाहीये त्यांनी त्या संलग्न बँकेकडे जाऊन ते खाते आधारशी लिंक करून घ्यावं, किंवा पोस्टामध्ये जाऊन ही तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडू शकता. त्यावरही पैसे येत आहेत. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.